मद्याची सुई, युगो वर्सेस अल्कोहोल. मी कधीही सोडू शकतो हा भ्रम. आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकायला जड जाईल, पण ते तुमच्या आयुष्याचं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे. सत्य हे आहे की तुम्हाला वाटतंय की तुम्ही दारू पिताय. अजिबात नाही. दारू तुम्हाला पिते आणि जोवर तुमच्या डोक्यात मी दारू कधीही सोडू शकतो हा अहंकाराचा फुगा आहे, तोवर तुम्ही या मृत्यूच्या चक्रातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही. हिंदीत एक शेर आहे जो तुमच्या या भ्रमावर अगदी अचूक बसतो. मुगलाते में थे कि हम समंदर को पी जाएंगे, एक कतरा शराब का हमें डुबाकर चला गया. मित्रांनो, कालपर्यंत तुम्ही बाहेरच्या जगात होता. तिथे तुम्ही स्वतःला एका सत्ताधारी समजत होता. तुम्हाला वाटायचं की माझ्या शरीराचा, माझ्या आयुष्याचा मीच मुख्यमंत्री आहे. तुमचा हा जो अहंकार आहे ना, तो तुम्ही व्यसनाला सुरुवात केली तेव्हा या अहंकाराने तुम्हाला काय आश्वासन दिलं? अरे काय होत नाही, एकच पॅग आहे, आपण कधीही सोडू शकतो, आपलं पूर्ण कंट्रोल आहे, आपण सोशल ड्रिंकर आहोत. पण वास्तव काय झालं? तुमच्या नकळत हिंदूचा संसदेवरचा कब्जा केला. तुमचा अहंकार हा त्या भ्रष्ट विरोधी पक्ष नेत्यासारखा झाला जो बाहेरून तर खूप आवाज करतो, पण आतून त्याने व्यसनासोबत हातमिळवणी केली आहे. तुम्ही म्हणता मी कधीही सोडू शकतो, पण संध्याकाळ झाली की तुमचीच पावलं गुपचूप गुत्त्याकडे वळतात. याला म्हणतात हायजॅक झालेली सत्ता. मराठीत एक म्हण आहे, हत्तीचे दात खायला वेगळे आणि दाखवायला वेगळे. तसाच हा तुमचा अहंकार आहे. तो जगाला दाखवतो की साहेब जरा जपून, तर ते छाती ठोकून सांगायचे आपला कंट्रोल आहे. ही दारू आपली गुलाम आहे, ज्या दिवशी ठरवेल त्या दिवशी लात मारेल. काय होता हा होता अहंकाराचा फुगा. पण मित्रांनो, दारू ही अशी सुई आहे जी ब्रँड बघत नाही, इस्टेट बघत नाही. हळूहळू रावसाहेबांचा एक पॅक एका बाटलीवर गेला. झोपण्यासाठी लागणारी दारू आता उठल्या लागायला लागली. निवडणूक हारले, गाड्या विकल्या गेल्या, बायको माहेरी गेली. एक दिवस तेच रावसाहेब ज्यांना वाटायचं मी कधीही सोडू शकतो, ते गटारात पडलेले दिसले. त्या दिवशी तो अहंकाराचा फुगा फुटला होता. हिंदीत एक दोर जळून खाक झाला तरी त्याचा पीळ जात नाही. अनेक व्यसनी लोकांचं असंच होतं. आयुष्य उद्ध्वस्त होतं तरी अहंकार सांगत असतो मी तर कधीही सोडू शकतो. मित्रांनो, आजच्या दिवशी आपल्याला एकच गोष्ट स्वीकारायची आहे, शरण जाणे. सरेंडर म्हणजे पराभव नव्हे. जेव्हा एक सैनिक चुकीच्या युद्धात अडकतो तेव्हा तो माघार घेणं हीच त्याची सर्वात मोठी स्ट्रॅटेजी असते. आज तुम्हाला दारूसमोर हात जोडायचा आहे आणि स्वतःला सांगायचं आहे, त्या क्षणी रिकव्हरीची, सुधारणेची पहिली वीट रचली जाते. जोपर्यंत तुम्ही म्हणाल मी मॅनेज करू शकतो, तोपर्यंत ही प्रेरणा संस्था काय, देव जरी खाली आला तरी तुम्हाला वाचू शकत नाही. तुम्हाला तुमच्या मनाच्या संसदेत आज सत्तांतर घडवायचं आहे.